नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू. मी पूजा तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. सगळ्यात प्रभावी सेवा भगवान शंकरांची म्हणजे रुद्राभिषेक. तर 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा आपण करत असतो आणि त्यामध्ये शिवपूजन, शिवमंत्राचा जप, शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण, त्यानंतर रुद्राभिषेक आणि त्यानंतर महादेवांचे जे काही मंत्र स्तोत्र आहे त्याचे पठण करणं, उपवास करणं, या सर्व सेवा आपण भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये करत असतो. तर रुद्राभिषेक आपण घरी कसा करू शकतो किंवा कसा करावा, तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी आपण रुद्राभिषेक करू शकतो. पण प्रत्येक दिवशी शक्य नसेल तर कमीत कमी प्रत्येक सोमवारी, श्रावणामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी आपल्याला घरच्या घरी महादेवांना रुद्राभिषेक करायचा आहे आणि अवश्य सगळ्यांनी करावा. तर ही सेवा जर आपण मनोभावी केली तर आपल्या घरातील वास्तुदोष निघून जातो आणि आपल्या बऱ्याच काही जीवनातल्या जे काही समस्या आहे त्याच्यातून आपल्याला खूप लवकर मार्ग मिळतो. तर आपण जेव्हा रुद्राभिषेक घरी करतो तर त्या रुद्राभिषेकाचं जे काही तीर्थ जमा होत असतं तर ते तीर्थ घरातील सगळ्या सदस्यांनी, सगळ्यांनी, लहानापासून मोठ्यांनी सगळ्यांनी प्राशन करायचं असतं. त्यामुळे जर घरामध्ये कोणाला जर काही जास्त खूप व्यसन असेल, कोणतेही व्यसन असो ते, किंवा लहान मुलं असेल हट्टी चिडचिड करत असतील तर त्यांनासुद्धा हे तीर्थ दिल्याने आपल्याला नक्कीच काही ना बदल जाणवणार. सगळ्यात आधी रुद्राभिषेक ही सेवा कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी, कोणीही ही सेवा करू शकतं. या सेवेला बंधन नाही. ज्यांची विवाह समस्या असेल त्यांनी स्वतः रुद्राभिषेक केल्याने अत्यंत छान परिणाम आपल्याला दिसून येतात. पती आणि पत्नी या दोघांनी जोडीने जर रुद्राभिषेकाची सेवा केली तर अतिउत्तम. पण काही कारणामुळे जर शक्य नसेल तर एकटा स्त्री, एकटी पुरुष असं सुद्धा तुम्ही करू शकता. तर आता घरच्या घरी आपण रुद्राभिषेक कसा करावा, कोणतं आपल्याला साहित्य लागणार आहे आणि रुद्राभिषेक करत असताना कुठलं आपल्याला स्तोत्र, मंत्र पठण करायचे आहे, तर ह्याबद्दलची संपूर्ण इन डिटेल माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर आता गुरुवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. तर पहिल्या सोमवारपासून आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. तर पहिल्या सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठून सुशोभित होऊन सकाळी देवघरात जे आपल्या शिवलिंग आहे तर ते शिवलिंगाला आपल्याला स्वच्छ ताम्हणामध्ये घ्यायचं आहे. थोडे तांदूळ ठेवायचे आहेत, त्यावर आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे किंवा एक बेलपानसुद्धा घेऊ शकता तुम्ही. बेलपान ठेवून त्यावर शिवलिंग ठेवायचं आहे. त्यानंतर शिवलिंगावर आपल्याला स्वच्छ शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे रुद्रयंत्रसुद्धा असेल तर रुद्रयंत्र आणि शिवलिंग हे दोन्हीसुद्धा आपल्याला एका ताम्हणामध्येच ठेवायचे आहे आणि एकाच वेळी दोन्हीवर आपल्याला अभिषेक करायचा असतो. त्यानंतर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे, त्यावर पांढरं शुभ्र वस्त्र आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा लावल्यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहे. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी, अशा पद्धतीने आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची आपल्याला स्थापना करायची आहे तिथे. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ताम्हणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानं अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षाचे आपल्याला पूजन करायचे आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती ही ताम्हणातून उचलून घ्यायची, स्वच्छ कापडाने पुसून आपल्याला तिथे उजव्या साईडला ठेवायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. ओम श्री महागणपतये नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी गंधाक्षता पुष्पम समर्पयामी नैवेद्यामी समर्पयामी. तर ही गणपती बाप्पाची अशा पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. शिवलिंग आपल्याला ताम्हणामध्ये जे आपण ठेवलेले आहे ते ताम्हण आपल्याला चौरंगावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला रुद्राभिषेकाला सुरुवात करायची आहे. तर प्रथम आपल्याला महादेवांचं ध्यान करायचं आहे. ओम श्री महेश्वराय नमः ध्यानम समर्पयामी. त्यानंतर शिवलिंगावर एक पळी शुद्ध पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे.
आवाहन करायचं, म्हणजेच मध्ये येण्यासाठी आमंत्रित करत आहोत. तर ओम श्री महेश्वराय नमः आवाहनम शुद्धोदकम समर्पयामी. पुन्हा एक पळी पाणी आपल्याला शुद्ध पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला शंकरांची पाद्यपूजा आपल्याला करायची आहे. तर तेव्हा ओम श्री महेश्वराय नमः पाद्यम समर्पयामी. आता अर्घ्य एक पळी शुद्ध जल घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं भस्म टाकायचं आहे आणि आपल्याला अर्पण करायचं आहे. ओम श्री महेश्वराय नमः अर्घ्यम समर्पयामी. त्यानंतर पंचामृत स्नान, प्रथम एक पळी दूध अर्पण करायचं आहे. ओम श्री महेश्वराय नमः पयम स्नानम समर्पयामी. त्यानंतर एक पळी दही अर्पण करायचं आहे. ओम श्री महेश्वराय नमः दधी स्नानम समर्पयामी. त्यानंतर एक पळी तूप आपल्याला अर्पण करायचं आहे. ओम श्री महेश्वराय स्नानम समर्पयामी. त्यानंतर थोडं मध आपल्याला अर्पण करायचं आहे. तर ओम श्री महेश्वराय नमः मधु स्नानम समर्पयामी. त्यानंतर थोडीशी साखर आपल्याला अर्पण करायची आहे. ओम श्री महेश्वराय नमः शर्करा स्नानम समर्पयामी. त्यानंतर एक पळी शुद्ध जल आपल्याला परत अर्पण करायचं आहे. ओम श्री महेश्वराय नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी. अशा पद्धतीने आपल्याला शिवपिंडीवर शिवलिंगाचे स्नान घातल्यानंतर त्यानंतर आपल्याला अभिषेकासाठी जे आहे ते शुद्ध पाणी एक आपल्याला गडवाभर घेऊन ठेवायचं आहे, जवळ घेऊन बसायचं आहे. आणि जर तुमच्याकडे गळती असेल तर उत्तम, आणि गळती आपल्याला वरून ठेवायची आहे. जेव्हा आपण रुद्राभिषेक करणार आहोत तर तेव्हा आपण या आपल्या विधीला पूर्ण आपल्याला 1 ते 1.5 तास, त्यामुळे वाचन करताना पळीने पाणी टाकणं थोडं अवघड जातं, आपल्या वाचनाकडे थोडं दुर्लक्ष होऊ शकतं. त्यामुळे गळती असली तर उत्तम, गळतीतून तिथे अभिषेक सुरू राहतो आणि आपल्या इकडे स्तोत्र मंत्र वाचन सुरू असतं. गळतीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, गळती सुरू करायची आहे आणि आता आपल्याला स्तोत्र पठण करायची सुरुवात करायची आहे. ती गणपती अथर्व शीर्ष पासून. तर गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र एकदा म्हणायचं आहे. त्यानंतर रामरक्षा म्हणायचं आहे. 9 रामपर्यंतच आपल्याला म्हणायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हा रुद्राध्याय आपल्याला वाचायचा आहे. मराठीमध्ये सुद्धा वाचू शकता किंवा संस्कृतमध्ये सुद्धा वाचू शकता. तर रुद्राध्याय वाचायचा आहे आपल्याला. त्यानंतर 1 वेळा शिवकवच म्हणायचं आहे. त्यानंतर शिवगायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर शिवगायत्री मंत्र जो आहे, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात, हा आहे शिवगायत्री मंत्र. आता त्यानंतर महामृत्युंजय मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मोक्षीयमामृतात्, हा आहे महामृत्युंजय मंत्र. तर त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र हा 11 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. त्यानंतर काळभैरव अष्टक हे आपल्याला एकदा म्हणायचं आहे. हे सगळे स्तोत्र मंत्र आपल्याला रुद्राभिषेक करताना म्हणायचं आहे. हे सगळे स्तोत्र आणि मंत्र हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळे काही दिलेले आहे, तर तिथून तुम्ही वाचू शकता. तर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला शिवलिंग हे जे आहे ते चौरंगावर आपल्याला एका ताम्हणामध्ये, स्वच्छ ताम्हणामध्ये अक्षता ठेवायचे आहे आणि त्यावर शिवलिंग आपल्याला स्वच्छ पुसून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर शिवलिंगाला आपल्याला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे छोटीशी. तर कापसाची वस्त्रमाळ जी आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे. आणि ओम श्री महेश्वराय नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. त्यानंतर भस्म आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे, जे महादेवांना अतिप्रिय आहे. पांढऱ्या अक्षता अर्पण करायच्या आहे आणि त्यानंतर पांढरं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे जर नवीन रुद्राक्षाची माळ असेल तर ती सुद्धा शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायची आहे. लक्षात घ्या, भगवान शंकरांना हळद कुंकू वर्ज्य आहे. नंतर 108 बेलपानं आपल्याला व्हायची आहेत. 108 बेलपानं कशी व्हायची आहे, तर आपल्याला 108 जे शिव अष्टोत्तर नामावली आहे तर त्याचे पठण करून आपल्याला एक नाव घेऊन महादेवांचं आपल्याला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे. जर 108 बेलपानं उपलब्ध नाही झाली तर एकच बेलपान व्हायचं आहे. मात्र 108 वेळा आपल्याला भगवान शिवाच्या नावाचं तिथे पठण करायचं आहे. बेलपान अर्पण करत असताना उलटं बेलपान कधीही आपल्याला व्हायचं असतं. देठाची बाजू जी आहे ती शिवलिंगाकडे असावी आणि
आणि पानाचं टोक जे आहे ते आपल्याकडे पान अर्पण केल्यानंतर शिवलिंगाला संपूर्ण पूजेला आपल्याला धूप दीपानं ओवाळायचं आहे आणि फळांचा, दुधाचा किंवा साखरेचा आपल्याला नैवेद्य तिथे ठेवायचा आहे. श्री महेश्वराय नमः. धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, उदनाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि रुद्राभिषेक केल्यानंतरचं जे तीर्थ आहे ते सुद्धा सगळ्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे आणि थोडंफार घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घराचे संरक्षण होते. तर अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रुद्राभिषेक प्रत्येक सोमवारी करायचा आहे आणि महादेवांची कृपा आपल्यावर प्राप्त करून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.